आज माझा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला. हो हो, माझा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला. मला आज स्वाभिमानाने किंवा अभिमानाने सांगताच येईना की माझा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला रे. सामान्य माणसाने ज्यांच्या हातात माझा महाराष्ट्र सांभाळायला दिला त्यांनीच घात करून महाराष्ट्राला विकायला सुरुवात केली. अरे, ज्यांना आजपर्यंत माझा महाराष्ट्र काबूच करता आला नाही म्हणून लांडग्यांचे चाल करून महाराष्ट्रावरती वार चालू आहेत. आज जर महाराष्ट्र आपल्या हातून गेला तर परत मिळवणे म्हणजे इंग्रजांकडून जशी देशाची सुटका करणे आहे. इंग्रजांनी आपल्या देशाला गुलाम बनवलं तसंच आज आपल्या भारत देशात राज्य गुलाम बनवण्याची चाललेली आहेत. आणि ही गुलाम बनवणारे लोक काय देशाचा विकास करणार. अरे मराठी माणसा, जागा हो रे, नाहीतर विकासाच्या नावाने महाराष्ट्र गुलाम बनून जाईल. आपल्याला नको गुलामगिरीचा विकास, नको आहे एखाद्या गरिबाच्या अंगावरती डिजिटल घातलेले कपडे, असा विकास नको आहे. अरे मराठी माणसा, पहिला देश तर आहेच, पण त्याआधी तू ज्या घरात राहतो ते घर तरी सुरक्षित कर. जर तुझं घर सुरक्षित नसेल तर तू कोणाची सुरक्षा करणार सांग ना. जर महाराष्ट्र सुरक्षित नाही राहणार तर तू कोणाची सुरक्षा करणार. आज ज्यांना हा महाराष्ट्र सोपवला आहे ते फक्त स्वतःसाठी जगत आहेत. स्वतः केलेली पाप आणि आजपर्यंत जनतेचे लुबाडलेले धन हे पचवताना महाराष्ट्र घाण ठेवत आहेत. ज्यांच्या पोटातील धन पचवण्यासाठी चाललेली धडपड आहे आणि कोणी धडपड चालू आहे ती लांडग्यांना मुजरा घालण्यात, त्या मुजरा करण्याचे त्यांना सर्व काही भेटून जात आहे. पण मराठी माणसा, तुला आणि मला काय भेटत आहे. मला आणि तुला नाही पोटातील धन पचवायचे, नाही कोणाला मुजरा करून काही कमवायचे आहे. मला माझा स्वाभिमान टिकवायचा आहे. हा स्वाभिमान टिकवताना माझ्या छत्रपतींचा झालेला अपमान, माझ्या गरीब आईबापाची जगण्यासाठी चाललेली धडपड आणि माझ्या गरीब शेतकऱ्याच्या वाट्याला सततचे दुःख हे जर बदलायचे असेल तर जागा हो मराठी माणसा, तू जागा हो. आज तू झोपलास तर उद्या तुझा महाराष्ट्र झोपून जाईल. लक्षात ठेव, आज तुझा आणि माझा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला रे, कुठं नेऊन ठेवला. जय हिंद, जय महाराष्ट्र.